यानंतर यामध्ये 4 आहे, मेक अ 4 वर्ड ऑफ अ मिनिमम 3 लेटर युसिंग लेटर एक्सप्लेनेशन. तर आपल्याला इथे जो एक्सप्लेनेशन हा जो शब्द दिलेला आहे, तर आपल्याला या एक्सप्लेनेशन या शब्दापासून कमीत कमी 3 अक्षरी 4 शब्द हे इथे तयार करायचे आहेत. तर यामध्ये आपला पहिला शब्द तयार होईल PLAN प्लॅन. त्यानंतर सेकंड शब्द होईल NATION नेशन. त्यानंतर थर्ड शब्द होईल ANT अँट. आणि फोर्थ शब्द आपला असणार आहे TEN 10. तर अशा प्रकारे आपण इथे शब्द तयार करू, जे की यासाठी आपल्याला 2 गुण हे मिळतील. यानंतर यामध्ये 5, राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. तर एक्झाम्पल आपल्याला जसे दाखवले आहे, तर त्यानुसार आपल्याला शब्द लिहायचे आहेत. जसे की टीचर, तर टीचर कसे असतात, क्लेवर असतात. त्याचप्रमाणे स्मार्ट असतात, काइंड देखील असतात, गुड असतात आणि इंटेलिजंट असतात. तर अशा प्रकारे टीचरसोबत रिलेटेड वर्ड आपल्याला लिहायचे हे आहेत. यानंतर यामध्ये क्वेश्चन नंबर 6, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ एनी वर्ड. तर आपल्याला इथे वर्ड चेन ही काय करायची आहे, कंप्लीट करायची आहे. आणि मग आता ही कशी कंप्लीट होईल, तर यामध्ये शेवटचा जो शब्द आहे, तर या शब्दापासून पुढील शब्द आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. जसं की शेवटचा अक्षरामध्ये काय आहे, तर D आहे. तर D पासून दुसरा शब्द काय होते, तर ड्रेन, DRAIN ड्रेन. त्यामधली लास्ट वर्ड काय आहे, तर जे आहे यन. तर यांपासून NATION नेशन. यानंतर पुढील नॉटी आणि त्यापुढील यंग. तर अशा प्रकारचे ते शब्द आपले तयार होणारे आहेत. यानंतर यामध्ये 6 आहे, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ एनी वर्ड. यानंतर यामध्ये पुढील आहे डू ॲज अ डायरेक्टर. आपल्याला सांगितल्याप्रमाणे ही कृती करायची आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युसिंग टू फॉलो. तर टू फॉलो वापरून आपल्याला काय करायचं आहे, तर एक वाक्य आहे कंप्लीट करायचं आहे. जसं की इट इज ड्युटी टू अवर फॉलो रूल अँड रेग्युलेशन. ठीक आहे, आपण अशा प्रकारे ते वाक्य आपण तयार हे करायचं आहे. त्यानंतर पुढील आहे, तर ॲड अ क्लॉज फॉलोविंग सेंटेन्स. यू विल फेल इन अ एक्झाम्पल. तर याचं उत्तर काय येईल, तर इफ यू शुड नॉट वर्क हार्ड. ठीक आहे, तर अशा प्रकारे याचं उत्तर आपण लिहायचं. यानंतर यामध्ये प्रेफिक्स आणि सफिक्स आपल्याला वापरायचं आहे. ठीक आहे, यामध्ये यूज, तर यूजसाठी काय येईल, युजफुल. आणि रेग्युलर, तर रेग्युलरसाठी काय येईल, इरेग्युलर. अशा प्रकारे याचे उत्तर हे येतील. त्यानंतर यामध्ये बी आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युसिंग एनी वन ऑफ द फॉलोविंग वर्ड. तर यूजपासून वाक्य तयार करायचं आहे. आय लाईक यूज टू रेड पेन्सिल. तर मला लाल पेन्सिल काय करायचं वापरायला आवडते. यानंतर रेग्युलर, तर रेग्युलरचं काय येईल, तर ही इज अ रेग्युलर स्टुडंट. अशा प्रकारचे उत्तर आपण लिहायचे आहेत. यानंतर आपल्या इथे सुरू होईल, तर सेक्शन नंबर सेकंड आपला टेक्स्टुअल पॅसेज असणार आहे, जो की आपल्याला 10 गुणांसाठी विचारण्यात येईल. यामध्ये क्वेश्चन नंबर 2मधील ए आहे, कंप्लीट द फॉलोविंग सेंटेन्स. तर आपल्या इथे जे खाली काही वाक्य दिलेले आहेत, तर हे वाक्य आपण कंप्लीट करायचे आहेत. त्या अगोदर आपल्याला इथे जो हा पॅसेज दिलेला आहे, तर हा पॅसेज आपण व्यवस्थितपणे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि संपूर्ण पॅसेज हा वाचून घ्यायचा आहे. यामधील फर्स्ट आहे, इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज an important social occasion. त्यानंतर यामध्ये सेकंड, टी सेरेमनी गिव पीपल इन टाईम टू रिलॅक्स. थर्ड, फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक हॅव विथ अ फ्रेंड. आणि यामधील फोर्थ असेल, कोरियन स्टील हॅव नो सेरेमनी ऑन द ओकेशनल ऑफ बर्थडे अँड ॲनिव्हर्सरी. ठीक आहे, काय यामध्ये बर्थडे अँड ॲनिव्हर्सरी. अशा प्रकारचे उत्तर हे आपल्याला लिहायचे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे जो पॅसेज दिसतो आहे, तर हा पॅसेज आपण व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये A2 आहे, कंप्लीट द फॉलोविंग वेब डायग्राम. तर आपल्याला हा वेब डायग्राम कंप्लीट करायचा आहे. कंट्रीज वेअर टी हॅव अ स्पेशल सेरेमनी. तर कोणकोणत्या देशांमध्ये चहा ही स्पेशल सेरेमनीसाठी आपण पितो. तर यामध्ये एक आहे रशिया, दुसरा आहे कोरिया, तिसरा आहे चायना आणि चौथा आहे यामध्ये आहे जापान. यानंतर यामध्ये A3 आहे, फिल द ब्लँक विथ द डिस्क्रायबिंग वर्ड यूज इन द फॉलोविंग नाऊन. तर ड्रिंकसाठी काही नाव येईल, तर पॉप्युलर ड्रिंक. त्यानंतर ओकेशन, तर काय येईल, तर सोशल ओकेशन. त्यानंतर स्पेशल टी आणि गुड क्वालिटी. तर अशा प्रकारचे उत्तरे आपण लिहायचे आहेत. यानंतर यामध्ये A4 आहे, डू ॲज अ डायरेक्ट. म्हणजे सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथे कृती करायची आहे. तर त्यामध्ये पहिलं आहे, टी इज अ हेल्थ अँड ॲम्युलेटिंग ड्रिंक. तर रीराईट सेंटेन्स बाय युसिंग नॉट ओनली. ठीक आहे, नॉट ओनली बट ऑल्सो. आपल्याला हे वाक्य पुन्हा कंप्लीट करायचं आहे. टी इज नॉट हेल्थी बट ऑल्सो सिम्युलेटिंग ड्रिंक. यानंतर यामधील 2 आहे, टी इज अ पॉप्युलर ड्रिंक. चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ अ क्वेश्चन टॅग.
तर इज इट, इजंट दे आणि डू इट. तर टी इज अ पॉप्युलर ड्रिंक या वाक्यासाठी खालील आपल्याला काय करायचं, क्वेश्चन टॅग वापरायचं आहे आणि यासाठी ठिकाणी आपण इजंट इट हे क्वेश्चन टॅग आपण वापरूया. यानंतर क्वेश्चन नंबर 2 त्यामधील बी, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. A1 नेम ऑफ द फॉलोविंग. नेम ऑफ द किंगडम, आन्सर इज अंधेरी नगरी. सेकंड इज नेम ऑफ द किंग, आन्सर चौपट. थर्ड is the person who was no alert, the answer guard. And fourth is the forest from the visitor came, गांधार फॉरेस्ट. अशा प्रकारे आपल्या याची उत्तरे लिहायची आहेत आणि आपल्याला इथे जो पॅसेज दिसतो आहे तर हा पॅसेज आपण व्यवस्थितपणे वाचायचा आहे. यानंतर यामध्ये बी, मेक अ लिस्ट डिस्क्रायबिंग वर्ड यूज फ्रॉम द किंग चौपट. तर किंग चौपट हा जो होता तर यासाठी कोणकोणत्या प्रकारचे काय तर विशेषणे इथे वापरलेले आहेत. तर यामध्ये सर्वात पहिला आहे तर माइटी, त्यानंतर सेकंड आहे ग्रेट, थर्ड आहे नोबेल आणि फोर्थ आहे तर फॉरेस्ट. ठीक आहे, अशा प्रकारची उत्तरे आपल्या इथे लिहायचं आहे. यंत्रामध्ये A3 मॅच द फॉलोविंग विथ देअर सिनोनिम्स. तर आपल्या इथे जे समानार्थी शब्दांच्या काय करायच्या जोड्या इथे लावायच्या आहेत. सर्वात पहिले येईल इथे अलर्ट, तर अलर्ट म्हणजेच वॉचफुल. त्यानंतर सेकंड येईल कॉम्प्लिकेशन, तर कॉम्प्लिकेशन कन्फ्यूज, कंडिशन. थर्ड येईल यामध्ये लर्न, वेल एज्युकेटेड आणि फोर्थ येईल यामध्ये मोनार्च तर एम्परर. अशा प्रकारची उत्तर आपण लिहायची आहेत. यानंतर यामध्ये A4 डू ॲज अ डायरेक्ट. आयडेंटिफाय ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स, गिव्ह युअर आयडेंटिटी. तर यामध्ये हे सेंटेन्स कोणतं होईल तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स होईल. आणि त्यानंतर हाऊ बोरिंग, तर हे काय होते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपला असणार आहे. यानंतर इथे सेक्शन नंबर 3 जे की आपला पोएट्री सेक्शन इथे आपला असणार आहे. त्यामधील A3 रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटी. तर आपल्याला खालील कविता वाचायच्या आहे व त्यानुसार कृत्या करायच्या आहेत. यामधील पहिलं आहे आन्सर द वन वर्ड. तर आपल्याला एका शब्दामध्ये उत्तर द्यायचं आहे. त्यामधील एक आहे हाऊ इज द माउंटन पाथ. ठीक आहे, तर माउंटनमध्ये जाणारा रस्ता कसा आहे, तर उत्तर कसं आहे येईल क्रॉक. त्यानंतर सेकंड व्हॉट इज द वर्ल्ड ऑफ फुल, आन्सर ऑपोजिट. त्यानंतर थर्ड यामध्ये येईल व्हॉट इज अ हार्ड, आन्सर रॉक. आणि फोर्थ येईल व्हॉट इज अ सॉफ्ट, आन्सर मिटेन. यानंतर यामध्ये मॅच द फॉलोविंग. तर आपल्याला कॉलम ए व कॉलम बी यांना काय करायचं तर जोड्या लावायच्या आहेत. तर डार्क, डार्क काय आहे तर डार्क आहे टनल. त्यानंतर स्ट्रॉंग काय आहे तर स्ट्रॉंग आहे ऑक्स. त्यानंतर थर्ड शॉर्ट काय आहे तर शॉर्ट आहे इल्फ. आणि फोर्थ यामध्ये काय तर स्ट्रेट काय आहे तर स्ट्रेट आहे शेल्फ. यानंतर यामध्ये A3 राईट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड. तर रायमिंग वर्डचे आपल्याला यामध्ये पेअर लिहायचे आहे. तर पहिले येईल यामध्ये किटन, मिटन, मून, नून, शेल्फ आणि हेल्प. अशा प्रकारे आपण उत्तरे लिहायची आहेत. इथे पाहू शकता आपल्याला इथे कविता जी दिलेली आहे ती आपण व्यवस्थितपणे वाचायची आहे. यानंतर पॉईंट ऑफ द ॲप्रिसिएशन. त्यामध्ये सर्वात पहिलं याचं टायटल काय आहे कवितेचं तर वॉक अ लिटिल स्लोवर हे आपल्या कवितेचं टायटल आहे. त्यानंतर पोएट्र्याचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत तर याचं उत्तर येईल द पोएट इज अननोन. ठीक आहे, इथे बघू शकता आपण ऑथर कोण आहे तर अननोन आपला ऑथर आहे. यानंतर यामध्ये ती आहे थीम अँड सेंट्रल आयडिया द चाइल्ड रिक्व्यू ऑफ द फादर टू बी मोर. आणि राईम स्कीम यामध्ये काय आहे तर राईम स्कीम ऑफ अ स्टँजा A-C-B आणि D यामध्ये राईम स्कीम देण्यात आलेली आहे. यानंतर यामध्ये कंप्लीट द फॉलोविंग वेब डायग्राम आपल्याला कंप्लीट करायचं आहे. यामध्ये पहिलं द ॲडव्हान्टेजेस ऑफ ई बुक. तर ई बुकचे काय काय आपल्याला इथे ॲडव्हान्टेजेस असतात. तर यामध्ये पहिलं आहे कॅन गेट CDs ऑफ ई बुक. त्यानंतर सेकंड प्रिंटेड डिजिटल फॉर्ममध्ये ते अवेलेबल असतात. त्यानंतर यामधील थर्ड आहे डज नॉट नीड पेपर अँड इंक. तर यासाठी आपल्याला पेपर आणि इंक हे वापरावे लागत नाही. त्याचप्रमाणे यामध्ये 4 आहे अवेलेबल इन डिफरंट लँग्वेजेस. तर वेगवेगळ्या भाषेमध्ये हे आपल्याला अवेलेबल होतात. यानंतर यामध्ये आहे मॅच द फॉलोविंग कॉलम A अँड B अँटोनिम्स. त्यामुळे आपल्याला विरुद्धार्थी शब्दांच्या इथे जोड्या लावायच्या आहेत. त्यामध्ये सर्वात पहिलं आहे तर मोर मॉडर्न. तर मॉडर्नचं काय येईल ते इथे येईल एन्शियंट. त्यानंतर सेकंड आहे डिफरंट. तर डिफरंटचं येईल सेम. त्यानंतर इग्नोरन्स. तर इग्नोरन्स या ठिकाणी येणार आहे तर नॉलेज. आणि अर्लियर्स या ठिकाणी येणार आहे लेटर. तर अशा प्रकारे आपल्या इथे जोड्या या लावायच्या आहेत. यानंतर आपल्याला इथे काही पत्र दिलेलं आहे तर इन्फॉर्मल लेटर व फॉर्मल लेटर दिलेलं आहे. तर हे पत्र आपल्याला लिहायचं आहे. त्याचप्रमाणे यामध्ये 5 आहे डायलॉग रायटिंग करायची आहे. तर अशा प्रकारे आपण ते उत्तरे हे लिहू शकतो. ठीक आहे, इथे पाहिजे आपण उत्तरं काय आहेत प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला याची उत्तरे लिहायची. येस समटाईम्स आय रीड स्टोरी. ठीक आहे,
डू यू लाईक रीड स्टोरी, तर आपल्यामध्ये आजचे प्रश्न हे तयार करायचे आहेत. व्हॉट स्टोरी डू यू लाईक, येस आय राईड बुक स्टोरी. आणि थर्ड यामध्ये आहे डू यू लाईक टू रीड स्टोरी, व्हॉट स्टोरी डू यू लाईक टू रीड. यानंतर यामध्ये आहे सेक्शन नंबर 6 स्किल डेव्हलपमेंट. यामधलं पहिलं आहे ट्रान्सलेशन करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. ठीक आहे. तर डिफेंडर तर याचं उत्तर येईल संरक्षण करणारा, ब्लेसिंग तर याचं उत्तर येईल आशीर्वाद. यानंतर 2 ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग. ए नेचर इज द आर्ट ऑफ गॉड, तर निसर्ग ही देवाची कलाकृती आहे. आणि 2 वी शूड कीप अवर सराउंडिंग क्लीन, तर आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. यानंतर 3 यामध्ये असेल ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब इन टू गुड मराठी. अ बॅड वर्कमॅन ऑलवेज बिकम ही टू, तर नाचता येईना अंगणवाकडे. आणि बी ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड, तर उक्तीपेक्षा कृती ही श्रेष्ठ असते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.